चला तर मग आज आपण बनवूया तिळाचे लाडू. लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत तीळ पाव किलो गूळ, 2 चुकीचे साजूक तूप, वेलची पावडर, भाजून सालं काढून घेतलेले शेंगदाणे. लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका कढईत आपण तीळ भाजून घेऊया. तुम्ही ऐकू शकता तिळांचा आवाज चटचट चटचट वाजू लागत, म्हणजे आपले तीळ भाजत आहेत. बघू शकता आपण आपले तीळ खरपूस भाजून घेतलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि भाजून झालेले तीळ एका ताटात काढूया. आता आपले तीळ भाजून झाले. आपण आता पाकाची तयारी करूया. त्यासाठी गरम झालेल्या कढईत 1 चमचाभर तूप टाकूया. तूप छान वितळलं की त्यात आपण गूळ टाकूया. ज्या प्रमाणात आपण तीळ घेतले आहे त्याच प्रमाणात आपण गुळाचे प्रमाण घेतलेले आहे.
आपला पाक तयार झालाय की नाही हे पाहण्यासाठी आपण वितळलेल्या गुळाचा पाक पाण्यात असा टाकून पाहायचा आणि लगेच तो वळतोय की नाही बोटाने हे चेक करायचं. त्याचा असं सॉफ्ट असं पाक बनला पाहिजे जो आपण हाताने असं चेपू शकतो. असं झालं की आपण आपला गॅस बंद करायचा. ह्यात आपण शेंगदाणे आणि भाजून घेतलेले तीळ टाकूया. अशा प्रकारे आपण एका ताटाला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि ह्यात आता आपण तयार केलेलं मिश्रण काढूया. तर या कढईत आपण पाणी गरम करून घेऊ आणि ह्याच्यावरच गरम झालेल्या पाण्यावर लाडूचं मिश्रणाचे ताट ठेवू. त्याच्याने आपले मिश्रण थंड होणार नाही आणि आपल्याला लाडू पटकन वळता येते. लाडू वळण्यासाठी एका चमच्याच्या सहाय्याने आपण थोडे थोडे भाग वेगळा करून घेऊ आणि गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे. अशा प्रकारे ह्या आकाराचे आपल्याला लाडू करून घ्यायचे. लाडूचं मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. थंड झाला की याचे लाडू वळणं कठीण जातं. आपले लाडू तयार आहेत.